पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। नमस्कार, आपण पाहता IB7 न्यूज। मी उत्तम वानखडे। दिवसेंदिवस मानवातली विकृती वाढत चालली आहे। माणूस एवढा हिंसक होत आहे, मानवी समाज एवढा हिंसक होत आहे, प्राण्यापेक्षाही हिंसक मानवी समाज होत आहे। नेमकं बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातली घटना आहे, निवाणा गावची घटना। दोन समाजामध्ये तेढ निर्माण झालं। विशेष म्हणजे 2 वर्ष अगोदरची 3 वर्ष अगोदरची एक घटना होती, विनयभंगाचं प्रकरण होतं। ते विनयभंगाच्या प्रकरणाच्या संदर्भात घडलेलं आहे। या ठिकाणी एका व्यक्तीचा सशस्त्र जो दरोड आहे, असा सशस्त्र हल्ला पारधी समाज विरुद्ध धनगर समाज असं या निवाणा गावातला हा प्रकार आहे। 15 ते 20 लोकांनी म्हणतात, सांगितल्याप्रमाणे 12 ते 15 ते 20 लोकांनी हाती लाठीकाठी घेऊन आणि गुंड्या वगैरे शस्त्र घेऊन एका समूहावर हल्ला केला आणि त्यापैकी 7 लोक जखमी झाले। त्या 7 लोकांपैकी जागेवरच एका व्यक्तीचा या ठिकाणी खून करण्यात आला आणि जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांनी आरोपींना तात्काळ ताब्यात घ्या, तोपर्यंत आम्ही आमच्या त्या नातेवाईकाचं शवविच्छेदन करू देणार नाही अशा प्रकारचा पवित्रा घेतल्याने त्यातील काही लोकांना 12 लोकांना म्हणतात आता अटक करण्यात आली आहे। जो एक आरोपी मास्टरमाइंड नातेवाईक म्हणतात की मास्टरमाइंड जो आहे त्या मास्टरमाइंड जोपर्यंत ताब्यात घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही शवविच्छेदन करणार नाही। मात्र पोलिसांनी आश्वासन दिल्यामुळे जे नातेवाईक आहेत त्यांनी शवविच्छेदन करण्याचं अनुमती दिली आणि शवविच्छेदन झालं। या ठिकाणी आपण पाहत आहे की नातेवाईकांचा मोठा समूह या ठिकाणी आकर्षित आहेत। अशा प्रकारच्या घटना हे वारंवार घडत आहेत, तर पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले। सुभाष मोहे, राहणार निवाणा। कालचीच घटना अशी झाली की सोपान सोळंकेच्या सांगण्यानुसार मारामारी करा असे त्यांनी सांगितले। ते आपसादात त्याच्या भावबंदीचे त्याच्या कारणामुळे हे झाली भांडाभांडी। त्याच्यात त्यानं मारहाण केली, एकदम लाट्या काळ्या ते शस्त्र ते जे काही असतील नसतील ते त्याच्या त्या मारहाणमध्ये म्हणजे माझ्या स्वतःच्या भावाचा ऋषिकेश सुभाष मोहे यांचा जीव गेला। घटनास्थळी होते का? हो, घटनास्थळी। शस्त्र तुम्ही पाहिले घटनेत? रॉड होते त्यांच्याजवळ आणि गुप्त्या अशा धारेदार अशा गुप्त्या होत्या त्याच्याजवळ, कोराळे होत्या। त्यांचे वार केले गुप्तीचे किंवा तुम्ही प्रत्यक्ष पाहिले? हा, प्रत्यक्ष पाहिले। हा जुना काही वाद होता का? हा, जुना वाद होता हा साहेब। ते विनय भंगेची केस आहे सोपान सोळंकेवर, विनय भंगेची केस आहे। त्या कारणानुसार ते तुम्ही केस मागे घ्या, अन्यथा तुम्हाला मोहे कंपनीला आम्ही मारझाड करू। हे जी विनय भंगाची केस आहे कुठल्या किती वर्ष झाले आहे? हे 2022 मधली आहे साहेब, 21-22 मधली आहे। कोर्टात चालू आहे? हा, कोर्टात चालू आहे। ज्या लोकांनी मारहाण केली ते आरोपी नेमकं कोणते? सूरज सोळंके, अमोल सोळंके, वैभव सोळंके, ईश्वर सोळंके, आकाश सोळंके, हे आपला मानसिंग राजू, महेश सोळंके। एकूण आरोपी किती आहेत तुमच्या? 12 ते मास्टर माइंड आहे तो सोपान सोळंके। त्यांच्या सांगण्यानुसारच हे झालं, तो अटक नाही आहे। आपला आरोप आहे सोपान सोळंके आशिष सरदार। हा जी घटना पहिले आल्याबरोबर अटॅक केला त्याने। तुम्हाला जी कोणत्या प्रकारची सूचना? काही सूचना नाही, आमच्या घरात येऊन मारझोड केली ते। म्हणजे असं येऊन काही विचारपूस? काहीच नाही, डायरेक्ट मारझोड केली त्याने। तुम्ही झाल्यानंतर किती वेळाने पुन्हा पोलीस स्टेशनला गेले? आम्ही आल्यावर साहेब आता त्यानं मारझोड केल्यावर पहिले आम्ही दवाखान्यात आलो। पाऊस चालू होता, दवाखान्यात आलो। त्याच्या बाद आम्ही गुन्हा दाखल केला। तरी 10-9 होते, तुमच्या भावाला दवाखान्यात आणल्यानंतर मृत्यू घोषित केला। आणि 4 भाऊ माझे अकोला रेफर आहेत, त्यांना पण मारायलंय। 4 भाऊ अकोला रेफर? हा, अकोला रेफर। त्यांना पण शस्त्रानं? हा, शस्त्रानं। मृतक ऋषिकेश सुभाष मोहे यांचा मी भास्कर महाजन चुलत भाऊ आहे। काय घडलं? हा, तर या सोपान सोळंकेवर एका आमच्या बाईची केस असल्यामुळे, विनयभंगाची केस असल्यामुळे 20 तारखेला त्याचे पुरावे झाले। आमच्या लोकांना ते केस मागे नाही घेतली, याकरता त्यानं धमकी दिली की मी घरात येऊन मारणार। अशा चुलत भावाला आमच्या मारलं, घरात येऊन मारलं। त्याच्यानंतर त्यानं आम्हाला इकडे कॉल केले
कॉल केल्यानंतर आम्ही हे आमची चोर पाहण्याकरता गेले. त्याने गुप्तीने मारहाण सुरुवात केली. समोरचे कोण व्यक्ती जे आहेत हे कुठल्या समाजाचे आहेत? पारधी समाजचे एकत्रच आहेत. आणि तुम्ही आम्ही मोहे धनगर धनगर वर्सेस पारधी पारधी हा. साहेब हे प्रकरण घडून आणलं. याच्यावर सोपान सोळंकी आहे, याच्यावर ते याची केस आहे विनयभंगाची. त्यामुळे त्यांना तो हे मुळत नाही, आपसात करत नाही, म्हणून हे प्रकरण त्यानं घडून आणलं. आणि घडून आणताना त्यानं फोन केले यायले की अडो हे काम करावं लागते, हे की आपसात करत नाही. हा तर त्यानं मारसोड करून यायले हे करून टाकलं, गुप्तेनं मारलं त्या पोरेनं. त्याच्या मर्डर एकदम. किती लोकांना क्षेत्र ते 13-14 जण आहेत साहेब. नाही आम्हाला 6 जण जोड होते. किती लोकांना मार आहे? 7 लोकांना. 7 लोकांना. हो आमचा एवढाच हे आहे फक्त मागणी की ऋषिकेशला न्याय मिळावा. हा बस. मन तो जो मेन आरोपी आहे तो अटक करा. विसर्जन करण्यासाठी थांबवलं होतं. हा मग काय आश्वासन दिलं पोलिसांच्या? त्याला आम्ही अटक करतो म्हणतात. आमचं म्हणत त्यांना अटक करा. ते करतो म्हणत. आम्ही अटक करू, पण तुम्ही हे याचा PM करा. नंतर त्याने आम्ही त्याचा शोध घेऊ असे साहेबांनी आम्हाला शब्द दिले.